नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून योगिया यांनी लिहिलेली एक फार सुंदर पोस्ट तुमच्याशी शेअर करते. हल्ली ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही. बघा ना, सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी दुसऱ्या सेकंदाला लोक मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात. त्यामुळे दुसऱ्याच क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं आजूबाजूचं दिसायला लागतं. पण खरा प्रॉब्लेम तिथेच आहे. मला आठवतं की आमच्या लहानपणी इन्व्हर्टर नव्हते, मोबाईल नव्हते, मेणबत्त्या, कंदील हे ऑप्शन्स होते. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा, कुणी जागचे हलू नका, आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे 2 मिनिटं घट्ट बंद करा. आम्ही डोळे घट्ट मिटायचो. मग 2 मिनिटांनी आजीचा आवाज यायचा, आता हळूहळू डोळे उघडा, आपोआप अंधारात दिसायला लागेल बघा. आणि खरंच मगाचपेक्षा आता थोडं दिसायला लागलेलं असायचं. मला अजूनही खरंच याचं अप्रूप आहे. मुळात अंधार असताना डोळे का मिटायचे? त्यानं काय होणार आहे? पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचं हे मात्र खरं आहे. मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती की अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आत डोकवायचं, स्वतःचे डोह धुंडाळायचे, आपल्या जाणीवा नेणीवाचे झरे मोकळे करायचे आणि मग वाटा स्पष्ट होत असाव्यात, दिसत असाव्यात. आणि आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती सुकर होते आणि त्याचं ओझंही होत, कारण त्या वाटेवरचा प्रवास समाधान देणारा असतो. मंडळी, इन्व्हर्टर मोबाईलच्या लाईटनं आजूबाजूचं दिसतं आणि फक्त आजूबाजूचं दिसलं तर फक्त स्पर्धा वाढते, पण वाट काही सापडत नाही. वाट सापडायची असेल ना तर आत डोकावता आलं पाहिजे, आपले डोह धुंडाळता आले पाहिजेत. अंधाराच्या तळाशी पोहोचणं सोपं होत असावं. म्हणून अधूनमधून थोडा मिट्ट अंधार हवाच आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.